स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचा पेपर पॅटर्न कसा असू शकतो. ठीक आहे. एंड सेमला तुम्हाला 70 मार्क्सचा क्वेश्चन पेपर असणार आहे आणि इन सेम तुमचा 30 मार्क्सचा असतो. ठीक आहे. आता एंड सेमचा क्वेश्चन पेपर असणार आहे तुमच्यासाठी. ते 70 मार्क्ससाठी मोस्टली काय असणार आहे बघा, तुम्हाला 70 मार्क्सचा एंड सेमला काय असणार आहे तुमचं क्वेश्चन पेपर असणार आहे. ठीक आहे. एक मिनिट. एंड सेम असणार तुमचा 70 मार्क्सचा. तर मोस्ट ऑफ तुम्हाला क्वेश्चन बघा, क्वेश्चन 1 मध्ये A, B, C अशा टाइप मध्ये क्वेश्चन येतात. तर हे जास्तीत जास्त किती मार्क्सला असू शकतो बघा, ABC मध्ये 8, 6 किंवा 4 असा तुमचा पेपर पॅटर्न असू शकतो. मोस्टली 9 मार्क्सचा पण असू शकतो, पण मी सांगते 8, 6 किंवा 4 ह्या मार्क्सला तुमचे क्वेश्चन 1A, B, C असू शकतात. किंवा मग डायरेक्टली क्वेश्चन 1A, क्वेश्चन 1A आणि B असाही पॅटर्न असू शकतो. ठीक आहे. क्वेश्चन 1A असू शकतो तुम्हाला 9 मार्क्सला, क्वेश्चन B पण असू शकतो तुमचा 9 किंवा 8 मार्क्सला. ठीक आहे. तर टोटल असं तुमचे 8 क्वेश्चन. क्वेश्चन 8 मध्ये बघा, क्वेश्चन 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. मग यामध्ये टाइप असतो ABC. याच्यामध्ये पण ABC, ABC असे असणार तुमचं. ठीक आहे. तर ABC असणार तुमचे. जर ABC पॅटर्न आला तर कसं असणार आहे, 6 मार्क्सला असू शकेल किंवा 4 मार्क्सला असू शकेल. ठीक आहे. आणि क्वेश्चन 1 to 8 पर्यंत फक्त A आणि B विचारलं तर तुम्हाला 8 किंवा 9 मार्क्सला क्वेश्चन असणार आहे. ठीक आहे. पेपर पॅटर्न मध्ये बघा, तुमचं क्वेश्चन 1 पासून ते 8 पर्यंत. सो तुम्हाला याच्यामध्ये ऑर असतात. क्वेश्चन 1 ला ऑर असणार आहे, क्वेश्चन 2 ला, क्वेश्चन 3 ला ऑर असणार आहे, क्वेश्चन 5 ला ऑर असणार आहे. ठीक आहे. आणि क्वेश्चन 7 ला ऑर असणार आहे. ठीक आहे. क्वेश्चन 1 किंवा क्वेश्चन 2 तसं तुमचा पेपर पॅटर्न असू शकतो. ठीक आहे. 70 मार्क्स साठीचा क्वेश्चन 1 मध्ये ABC असे टाईप असू शकतात, क्वेश्चन 2 मध्ये पण ABC किंवा AB असंही असू शकणार आहे. मग जास्तीत जास्त क्वेश्चन हा किती मार्क्सला असू शकतो, 8. ठीक आहे. आणि कमीत कमी 4 मार्क्सला असू शकतो. ठीक आहे. तर असा पेपर पॅटर्न तुमचा सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग मध्ये येऊ शकतो. थँक्यू.